माझी बायको गरोदर असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी माझ्या घरी माझ्या सासूबाईंना बोलावलं. जेव्हापासून सासूबाई आली तेव्हापासून मुलीपेक्षा माझीच जास्त काळजी घेऊ लागली. एके दिवशी सकाळी सासूबाई बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. सासूबाई त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तेव्हा मी सासूबाईंची सुंदरता पाहून भारावून गेलो आणि सासूबाईंना घट्ट मिठी मारली आणि मागूनच सासूबाईंची, माझं नाव अभय आहे. मी सरकारी नोकरीला होतो. नोकरी करण्यासाठी मी घरापासून लांब शहरात राहत होतो. मी ज्या घरात राहतो ते माझं स्वतःचं घर आहे आणि इथे आम्ही दोघंच नवरा बायको राहतो. माझे आई बाबा गावाकडे राहतात आणि आता माझी बायको गरोदर असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी माझी सासूबाई आली होती. सासूबाई आल्यानंतर 2 दिवस मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही, कारण मला स्त्रियांना बघायची सवय नव्हती. एकदा मी हॉलमध्ये बसलो होतो तेव्हा मी बघितलं की सासूबाई नेमकीच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येत होती आणि तिने केसाला टॉवेल गुंडाळलेली होती. जेव्हा माझी नजर सासूबाईंवर पडली तेव्हा मी सासूबाईंना पाहतच राहिलो. सासूबाई दिसायला खूप सुंदर व गोऱ्या रंगाची होती आणि भरदार शरीराची होती. ती एखाद्या नटीसारखीच दिसत होती. सासूबाई खूप आकर्षक होती. एका नजरेतच माणसाचं मन मोहित करून टाकणारी होती. सासूबाईने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तिचं वय 35 वर्ष होतं, परंतु ती तिच्या मुलीपेक्षा कमी वयाची दिसत होती. सासूबाई खरंच खूप सुंदर होती. मी तर सासूबाईंना एकटक नजरेने बघतच राहिलो. सासूबाई स्वयंपाकघरात जाईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो. थोड्या वेळाने सासूबाई नाश्ता घेऊन हॉलमध्ये आल्या. मग मी नाश्ता केला आणि सासूबाईंना म्हणालो, खरंच सासूबाई, तुमच्या हातात जादू आहे. नाश्ता खूपच स्वादिष्ट बनला आहे. तुमच्या हातचा नाश्ता खाऊन पोट भरून गेलं. तेव्हा सासूबाई थोडी लाजली आणि प्रेमाने माझ्याकडे बघत स्मित हास्य करून तिथून निघून गेली. मी तर तिच्या पहिल्या नजरेतच तिच्याकडे आकर्षित झालो होतो. मीही तसा दिसायला हँडसम होतो, त्यामुळे सासूबाई पण माझ्याकडे आकर्षित होऊ लागली. ती तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. मला सासूबाईंना आणखी पाहण्याची इच्छा होत होती. मी रोज सकाळी उठून सासूबाईंच्या आंघोळीच्या वेळेला तिला पाहण्यासाठी हॉलमध्ये बसायचो, कारण सासूबाई आंघोळ करून आल्यावर खूपच सुंदर दिसायची. आता मला रोज सासूबाईला बघण्याची सवयच लागली होती, कारण माझी बायको गरोदर राहिल्यापासून मला हवं असलेलं सुख मिळत नव्हतं. आता मला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं. त्यामुळे मी सासूबाईंसोबत जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो. एके दिवशी रात्री मी सासूबाईंचा विचार करू लागलो. मला काही केल्या झोप येत नव्हती, त्यामुळे मी मध्यरात्री बाल्कनीत जाऊ लागलो. तेव्हा सासूबाईच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागला. म्हणून मी सासूबाईंच्या खोलीत खिडकीतून डोकावून पाहिलं. तेव्हा सासूबाई मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. मी दरवाजा वाजवला तेव्हा सासूबाईने घाबरूनच लगेच मोबाईल लपवला आणि दरवाजा उघडला. तेव्हा सासूबाई नाईट गाऊनमध्ये माझ्यासमोर उभी होती. मी सासूबाईंना पाहून भारावून गेलो आणि घट्ट मिठी मारली. तेव्हा सासूबाई म्हणाली, जावई बापू, सोडा मला. हे काय करता तुम्ही? मी तुमची सासूबाई आहे. मी म्हणालो, मग काय झालं? सासूबाई, तुमची मुलगी गरोदर आहे. आता तुम्हीच मला आनंदी ठेवू शकता. सासूबाई म्हणाली, माझ्या मुलीला कळाले तर खूप वाईट होईल. तेव्हा मी म्हणालो, ती झोपलेली आहे. तिला कसं कळणार की मी तुमच्या खोलीत आलो आहे? म्हणून मग सासूबाई म्हणाली, या गोष्टीसाठी मला थोडा वेळ लागेल. मी म्हणालो, ठीक आहे सासूबाई, आणि माझ्या खोलीत आलो. मला जणू लॉटरी लागल्यासारखंच वाटत होतं, कारण सासूबाई दिसायला खूपच सुंदर होती. तिला जितकं पाहावं तितकं कमीच होतं. मी दुसऱ्या दिवशी रविवार असून देखील लवकर उठलो आणि हॉलमध्ये गेलो, कारण कालही त्याच वेळी सासूबाई आंघोळ करून आली होती आणि स्वयंपाकघरात गेली होती. मग मी विचार केला की सासूबाईंची मदत करू, कारण सासूबाईंची मदत केली तर मला सासूबाईसोबत जवळीकता साधता येईल. जर मला हवं असलेलं सुख घ्यायचं असेल तर तिच्याजवळ जाण्याचा कोणता तरी उपाय शोधलाच पाहिजे. मग मी सासूबाईंच्या मागे स्वयंपाकघरात गेलो. जसं सासूबाईंनी मागे वळून पाहिलं तसं मी सासूबाईकडे एकटक नजरेने बघतच राहिलो. मग सासूबाईंनी मला विचारलं, जावई बापू काय पाहिजे? तेव्हा मी हळूच आवाजात म्हणालो, 1 कप कॉफी मिळेल का? तेव्हा लगेच सासूबाई कॉफी बनवून देऊ लागली. तेव्हा मी सासूबाईंना मागून पायापासून
ते डोकेपर्यंत निहाळू लागलो. सासूबाई खूपच सुंदर दिसत होती. मग कॉफी देताना तिने मला विचारलं, काय बघत आहात जावई बापू? मी तिच्या शरीराकडे निरखून बघत असल्यामुळे ती मला जरा लाजल्यासारखी वाटली. मी पण लगेच कॉफी घेऊन हॉलमध्ये आलो, कारण माझ्या बायकोच्या उठण्याची वेळ झाली होती. आता मी रोज स्वयंपाकघरात जाऊन सासूबाईंना पाहत होतो आणि काही ना काही बहाणा करून सासूबाईंना स्पर्श करू लागलो. आता सासूबाईंचं आणि माझं चांगलं जमू लागलं होतं. कधीकधी सासूबाई देखील माझ्यासोबत गप्पा मारत होती. तिच्याशी गप्पा मारत मारत मला तिच्याबद्दल खूप काही समजलं होतं. आणि आता सासूबाई माझ्यासोबत एवढी मनमोकळेपणाने गप्पा मारू लागली होती. आता तिने मला तिच्या लग्ना अगोदरचं काही सत्य सांगितलं होतं. कॉलेजमध्ये असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि जेव्हा तिच्या घरच्यांना ही गोष्ट कळाली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचे लग्न तिच्यापेक्षा जास्त वयाच्या माणसासोबत लावून दिलं. त्यामुळे तिच्या देखील इच्छा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे सासूबाई देखील माझ्यासोबत जवळीकता निर्माण करू लागली. पण सासूबाईंच्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे याचा मी अजून अंदाज लावू शकलो नव्हतो. एक दिवशी रात्रीचे 12 वाजले होते. तेव्हा कोणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. मी दरवाजा उघडून बघितलं तर समोर सासूबाई होती. तिने नाईट गाऊन घातलेला होता आणि त्या गाऊनमध्ये तिची सुंदरता खूपच झळकत होती. त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. अचानक तिला समोर बघून मी आश्चर्यचकित झालो. माझे हृदयाचे ठोके वाढले. मग मी सासूबाईंना आतमध्ये यायला सांगितलं. मग मी सासूबाईला एवढ्या रात्री माझ्या खोलीत येण्याचं कारण विचारलं. तिने मला सांगितलं की मला झोप येत नाही एकटीला, खूप बोर होतं. मग सासूबाईने पाहिलं की त्यांची मुलगी गाढ झोपेत आहे. मग सासूबाई मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि आम्ही गप्पा मारत बसलो. मग गप्पा मारत असताना मी सासूबाईला म्हणालो, तुम्ही इथे आल्यापासून सासरेबुवा एकदा पण भेटायला आले नाही. तेव्हा ती थोडी नाराज झाली आणि शांत बसली. मी म्हणालो, काय झालं? मी काही चुकीचं बोललो का तुम्हाला? माझ्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी मी तिच्याकडे बघत होतो. तेव्हा ती एकटक माझ्याकडे बघू लागली. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी तिच्या डोळ्यात पाणी बघून रडण्याचं कारण विचारलं. तर तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. कारण ती मला सांगत होती की तिच्या नवऱ्याचं वय झालं आहे. त्यामुळे ते रोज रात्री मी खूप थकलो आहे असं म्हणून लवकर झोपी जातात. त्यामुळे मला हवं असलेलं सुख आजपर्यंत मिळू शकलं नाही. मग मी सासूबाईंना म्हणालो, सासूबाई तुमच्यासारखी एवढी सुंदर बायको असताना नवरा कसं काय थकू शकतो? तेव्हा माझं बोलणं ऐकून सासूबाई खूप रडू लागली. मग मी सासूबाईंना शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा सासूबाईने माझ्याजवळ येऊन मला घट्टमिठी मारली. जोरजोरात रडू लागली. मला खूप वाईट वाटले, पण सासूबाईचा तो स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला. मग मी तिला दिलासा देऊ लागलो. थोड्या वेळाने सासूबाई शांत झाली आणि मला म्हणाली, जावई बापू तुमच्यासोबत माझा वेळ खूप चांगला जातो आणि तुमच्यासोबत गप्पा मारल्यानंतर मला एकटेपणा वाटत नाही. मी सासूबाईंना म्हणालो, सासूबाई एका बायकोच्या जीवनात एक नवरा आणि एका नवऱ्याच्या जीवनात एक बायको अशी असते जिच्यासोबत त्यांचं खूप प्रेम असतं. अचानक काय झालं माहिती नाही. मग सासूबाई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, जावई बापू तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक बोलू का? जावई बापू आता माझ्या खूप इच्छा जागृत होऊ लागल्या आणि त्या फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. मी सासूबाईंना म्हणालो, यात वाईट वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही. मी आजची रात्र येथेच तुमच्या खोलीत थांबू शकतो. तसंही तुमची मुलगी औषधी घेतल्यामुळे रात्रभर गाढ झोपेत असते आणि त्यामुळे आपण दोघे आरामात आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. सासूबाईंनी माझं म्हणणं ऐकलं आणि ती आनंद घेण्यासाठी तयार झाली. त्या रात्री आम्ही सलग 4 तास आमच्या इच्छा पूर्ण केल्या. मला खूप झोप येत होती, पण सासूबाई तर थांबण्याचं नावच घेत नव्हती. मी तिला मध्येच थांबवत म्हणालो, सासूबाई तुम्हाला झोप आली का नाही? तेव्हा ती म्हणाली की मला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि आज मी झोपेच्या गोळ्या घेतल्याच नाही. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी तिची साथ देत होतो, कारण तिला असे एकटीला सोडून मला कशी झोप लागेल. मग जेव्हा सासूबाई थकली तेव्हा आम्हा दोघांना कधी झोप लागली कळलंच नाही. आम्ही दोघे एकाच खोलीत झोपलो होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग आली. सकाळी उठल्यावर सासूबाई खूप खुश दिसत होती. मी म्हणालो, कसं वाटतं सासूबाई? तेव्हा ती म्हणाली, जणू स्वर्गसुखाची प्राप्ती झाली आहे. सासूबाई म्हणाली, जावई बापू जे सुख तुमच्या सासरेबुवा नाही देऊ शकले ते तुम्ही दिलं. मला सासूबाई खूप आवडत होती, पण मला तिच्या मर्जीशिवाय काहीच करायचं नव्हतं. परंतु आमच्यात आता एक खास नातं निर्माण झालं होतं. त्यामुळे मी सासूबाईसोबत रोज आनंद घेऊ शकत होतो. बस मला आणखी काय हवं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी माझ्या बायकोची तब्येत बिघडली. तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेलं. मग काही वेळाने तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर आम्ही सगळेजण घरी आलो. आता घरात छोटं बाला असल्यामुळे मला सासूबाईसोबत वेळ घालवता येत नव्हता. परंतु जेव्हा संधी मिळाली
तेव्हा आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करायचो. काही दिवसांनी सासूबाई तिच्या घरी जाऊ लागली. तेव्हा तिला खूप वाईट वाटू लागलं. पण मला जेव्हा सासूबाईची आठवण येते तेव्हा मी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो आणि तिथेच आनंद घेतो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.